नमस्कार, मी रमाकांत हातगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी दत्त मंदिर आहे. धाराशिवपासून 25 किलोमीटरवर असलेलं तेर गाव आणि तेरच्या जवळ रामवाडी गाव आहे आणि या ठिकाणी एक प्रसिद्ध, एक जुनं दत्त मंदिर आहे. या ठिकाणी आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठी यात्रा असते. तर आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहतोय उद्याच्या यात्रेची तयारी या ठिकाणी मंडप जे महाप्रसाद असतो, कीर्तन असते, त्याची तयारी इथं मंडप टाकायला चालू आहे. या ठिकाणी पण मंडप टाकून झालेला आहे. तर आणखीन पाहायचं आहे आपल्याला काय काय तयारी चालू आहे ती. या ठिकाणी काही भक्त पण आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय सांगाल, नाव सांगा तुमचं? साबळे दिगंबर तुकाराम. म्हणजे यात्रा भरती इथं कधीपासूनची परंपरा? ही बऱ्याच दिवसापासून परंपरा चालू आहे आणि अति उत्साहात सगळे पूर्ण गाववाले वगैरे सहकार्य करतात. पट्टीद्वारे आम्ही पैसे गोळा करून सार्वजनिक असं कीर्तन भजन असं कार्यक्रम बरं, असतो. कसं आता यात्रेचं नियोजन कसं आहे? आज दत्त जयंती आहे. हम्म. मग कीर्तन कधी, काला कधी, त्याचं काय सांगता येईल? आता आज संध्याकाळी 12 वाजता दत्त जन्म होतो हम्म. आणि तो उत्साह उद्याच्याला 12 वाजता काला फुटून गोपाळ काला करून कीर्तनाचा अत्यंत उत्साही सोहळा होऊन पूर्ण गावकरी मंडळी तयार होऊन इथं आपण हे करतो, साजरा करतो. महाप्रसाद किती वाजता असते? महाप्रसाद साधारण काल्याचा आपला कार्यक्रम झाला की 1 वाजल्यापासून वाजता. 12च्या पुढे काला होतो आणि 1 वाजल्यापासून जेवणाचा कार्यक्रम होतो. या ठिकाणी हे दत्त मंदिर आहे, एक जुनं, फार पुराणं दत्त मंदिर. आणि या ठिकाणी दरवर्षी एक मोठी यात्रा भरत असते. आणि इकडं कॅमेरामन इकडं दाखव. इकडं हे या मंदिराचे काशीनाथ महाराज त्यांची मूर्ती आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये दत्त जयंती महोत्सव चालू झालेला आहे. तर या ठिकाणी मंदिराचे पुजारी आहेत. पुजारीची आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. महाराज, आपलं नाव सांगा. माझं राजेंद्र निप्ते. तर आता हे यात्रा चालू आहे. आज दत्त जयंती आहे. उद्या यात्रा असते. कसं नियोजन कसं आहे? आज रात्री भजनाचा कार्यक्रम, रात्री 12 वाजता दत्ताचं नाव ठेवायचा कार्यक्रम, सकाळी पालखी मिरवणूक आणि पालखी मिरवणूक झाली की मग कीर्तनाचा कार्यक्रम, 12-12:30ला काल्याचा प्रसाद, मग जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. किती साधारण किती गावातून लोक आता बघा की एक 12-13 खेड्यातून लोक येतात सगळे, आसपासच्या आसपास खेड्यातले पूर्ण ह्याच्यातले येतात. तरी 10-15 हजार लोकांचं स्वयंपाकाचं नियोजन केलं सगळ्या. हो, कीर्तन कोणाचं आहे? कीर्तन हे जे आळंदीचे महाराज त्यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. धन्यवाद. आपल्याला आपण पाहतोय उद्या एक मोठी यात्रा असते इथं आणि यात्रेचं आजपासूनच भक्ताचं दर्शन वरचं घ्या, वरचं ते नाव येते, नाव आणि काय काय आजपासून भक्तांची गर्दी आहे. आपल्याला प्रसाद पण, दत्ताचा प्रसाद भेटला. ताई, तुमचं नाव सांगा. सुनीता प्रमोद डकवाडी. डकवाडी. कधीपासून महाप्रसादाचा कार्यक्रम नेहमी 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 येत असता इथं? हा, नेहमी येतो आणि वर्षाला पंगत असते आपली. आज पंगत आहे का तुमची? हा, पंगत जेवण कर. त्यांची पंगत आहे ते आहे. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रमोद शिवरामडक, राहणार डकवाडी. नेहमी येता इथं दर्शन करायला? गुरुवारी येत असतो. दर गुरुवारी. गुरुवारी मग आज तुम्ही पंगत ठेवली. हा. किती किती लोकांचं असं नियोजन? 1001 लोकांचं नियोजन आहे आजच्या पंक्तीला. तर चला, आपल्याला पाहायचंय यात्रेची काय काय तयारी आहे. आणि उद्या इथं मोठी यात्रा असते. त्या ठिकाणी या यात्रेला दरवर्षी रक्तदान शिबिर असते. तर शिबिराचं आपल्याला जाणून घ्यायचंय. हो मॅडम, मॅडम 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 तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीती दिलीप शिरकर. म्हणजे तुमच्या संस्थेचं काय नाव काय? रेणुका ब्लड बँक. रेणुका ब्लड बँक. मग यात्रा उद्या आहे. आज तुम्ही आलात, तर उद्या दिवसभर रक्तदान. हो, दिवसभर. काय भाविकांना काय आवाहन कराल? भाविकांना, जे येणाऱ्या भाविकाला रक्तदान करण्यासाठी, कारण रक्तदान हे सगळ्यात मोठं काम आहे, मोठं पुण्याचं काम आहे आणि गरज आहे. तर काय सगळ्या भाविकाला काय आवाहन करावं? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तरी रक्तदानाची गरजू रुग्णांना अत्यावश्यक सेवा
करावी हीच विनंती भक्तांना. बरं त्याचं काय असतं त्याचं काय म्हणजे किती वयापासून किती वयापर्यंत करावं लागतं त्याच्याविषयी थोडं सांगा म्हणजे त्या लोकांना 18 ते 50 पर्यंत जमतं. 18 ते 50. वजन हे काय त्याचं वजनाचं काय हो, limit वजन आहे? वगैरे घेऊन ब्लड शुगर वगैरे हो चेक करून सगळं त्यांना काय टॅबलेट्स वगैरे चालू असेल तर हे सगळं विचारपूस करूनच रक्तदान शिबिर केलं जातं. धन्यवाद मॅडम. सध्या आपण जे दत्त मंदिर दत्त जयंतीची यात्रा असते धाराशिव जिल्ह्यातील रामोडी येथे या ठिकाणी आलो होतो आणि आता सध्या आपण आलो आहोत, रामवाडी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी. तर आपण पाहिलं मंदिराच्या ठिकाणी एका ब्लड बँक तिथं पण रक्तदान करण्यासाठी त्यांनी शिबिर लावलेलं आहे आणि गावात सुद्धा यात्रा उद्या आहे पण आजपासून इथं रक्तदान शिबिर लावलेलं आहे. आपल्याला चर्चेकाची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. या ठिकाणी रक्तदान पण चालू आहे. मॅडम तुमचं नाव सांगा. रंजना बापू चंदनशिव. कोणती ब्लड बँक आहे कोणत्या ब्लड बँकेचं काम करतं ब्लड बँक कुठली आपले ह्याची तुळजापूर. आदर्श ब्लड बँक तुळजापूर. तिथं मंदिरावर पण एक आलेले आहे दरवर्षी येतं ते रेणुका ब्लड बँक धाराशिव आणि ते दरवर्षी येतात. आपण पण दरवर्षी येतात. दरवर्षी आपण पण येतात. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आपल्याला सगळ्यांनी येऊ म्हणजे ब्लड बँक ह्याचे सगळ्यांनी येऊन सहकार्य वगैरे करावं. ते विचारणार आहे तुम्हाला आणखी आता विचारणार आहे. आता काय झालं का रक्तदान यात्रा उद्या आहे पण आजपासून तुम्ही आलात खरं तर तुमचं स्वागत करायला पाहिजे सत्कार करायला पाहिजे गावानं की आजपासून तुम्ही कारण सगळ्यात मोठं दान रक्तदान आहे मतदानापेक्षा सुद्धा. तर आता पण काय झालं का रक्तदान आता सध्या चालू आहे. एक डोनर चालू आहे आता सध्या डोनेशन करते. एक डोनर चालू आहे. आता उद्या दिवसभर पण उद्या मोठी यात्रा असते 10-12 गावचे लोक येतात इथं. तर उद्या रक्तदान शिबिर तुमचं चालू आहे. हा उद्या पण चालू आहे आमचं रक्तदान शिबिर. मग एक सांगा जे भाविक येतात बाहेरून त्या भाविकांना रक्तदानाचं महत्व आणि त्यांना एक काय संदेश काय द्याल किंवा सल्ला काय द्याल. रक्तदान केल्याने वजन वगैरे व्यवस्थित राहतं हेल्दी राहतं माणूस. प्लस व्यवस्थित जेवण वगैरे जातं. अटॅकचं प्रमाण वगैरे कमी राहतं. प्रत्येकाने रक्तदान करावं. हा प्रत्येकाने रक्तदान करावं. त्याला वयाची मर्यादा असेल ना काहीतरी वयाची मर्यादा आहे ना त्याला 60 वर्ष 18 ते 60 वयापर्यंत रक्तदान माणूस करू शकतो. एखादा 61 झालं तर माझं 61 झालं मी करू शकतो का. नाही फक्त 60 वयापर्यंत माणूस रक्तदान करू शकतो. म्हणजे त्याचं जन्मतारीख विचारतात परत त्यांना आजार कोणता आहे का ते विचारतात. गोळ्या कशाच्या चालू आहेत का ते विचारतात आणि परत त्यांची इन्फॉर्मेशन घेऊन नंतर परत त्यांचा फॉर्म भरतात आपण आणि मग परत ते योग्य असले तर मग ब्लड डोनेशन घेतात त्यांचा. तुमचं नाव सांगा मॅडम. ऐश्वर्या संजय गंगावणे. पण म्हणजे सगळ्यात मोठं दान रक्तदान आहे मतदानापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ रक्तदान रक्तदान आहे. कारण एखाद्याचा जीव वाचू शकतो त्या रक्तदानासाठी रक्तदान केल्यानंतर. मला वाटतं असं पैसे गरीबाला मदत ही करणं त्या रक्तामुळे एखाद्याचा जीव जाण्यापासून आपण वाचवू निश्चित शकतो. वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठं दान असेल तर रक्तदान आहे. आणि अशा काही सामाजिक संस्था आहेत ब्लड बँक आहेत ते गावोगाव जाऊन जिथे यात्रा असेल जिथं गर्दीचं ठिकाण असेल तिथं जाऊन हे सामाजिक कार्य करतात. तर आता बरं मॅडम सगळे आता भाविक बरेच येणार आहेत उद्या भाविकाला काय आव्हान कराल. मला वाटते सगळ्यांनी रक्तदान करावं. सगळ्यांनी करावं. हा म्हणजे एखाद्याचा जीव वाचू शकते. सहसा आपल्या इथं धाराशिव मध्ये कधी कधी रक्ताचा कमी पुरवठा असतो. या पण मॅडम आहेत मॅडम तुम्ही आहे तिथं टीम आहे ब्लड बँकेची. तर सगळ्याची आपण चर्चा करूया. मॅडम तुमचं नाव सांगा. प्रज्ञा गंगावणे. आता आपण पाहतोय प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये पुरुषाचं प्रमाण जास्त आहे रक्तदान करण्यामध्ये स्त्रियाचं कमी आहे. पण स्त्रियाला करता येत नाही का काय त्याच्याविषयी काय सांगाल. स्त्रियाला करावं का नाही. नक्की करावं ना स्त्रियांनी पण स्त्रियांना घरकामातून वेळ भेटत नाही. घरकाम असल्यामुळं प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी आहे बाहेर जाऊ शकत नाहीत ना ते जास्त. पुरुष कसं बाहेर सारखं जातात त्याच्यामुळे. बरं मग समजा एखाद्या स्त्रीला रक्तदान करायचे पण ती आली तुमच्याकडे तर ते काय काय चेक करून रक्तदान म्हणजे तुम्ही हे करून देताय. त्यांची इन्फॉर्मेशन पहिली विचारली जाते त्यामुळे HB वगैरे
व्यवस्थित आहे का ते बघून परत रक्तदान घेतलं जातं. महिला सुद्धा रक्तदान करू शकतात हो हे तुम्हाला सांगायचंय. हो करू शकतात. तर निश्चितच या यात्रेला जे येणार आहेत भाविक भक्त येणार आहेत त्यांनी सगळ्यात मोठं दान आणि सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर ते रक्तदान आहे. तर आता इथं आपल्या 2 ब्लड बँका आलेल्या आहेत. त्यांच्याकडं येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करावं आणि एक मोठं समाजकार्य राष्ट्रकार्य करावं हे आमच्या चॅनलच्या मार्फत सुद्धा आम्ही आवाहन करतो.